तर मित्रांनो आपण आलेलो आहोत कुठला हा थळ 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 बाजारपेठेजवळ थळ जेटीजवळ। आणि आता तुम्ही बघतात आपण निघणार या मागच्या बोटीमधून खांदेरीसाठी। माणसं येतात आपल्या मागून थोडी, त्याशिवाय तो निघणार नाही। त्यांना विचारूया मग जाणार असतात तर आम्हाला आम्ही पण येतो। मित्र बोलतील च्या आईला हा कसा कुठे कुठे जातो। मित्र बोलतील हा कुठे कुठे जातो मित्रवाला। बघतायत हा थळ जेटीवाला हा दिसतो आपल्याला भाग मागे। खूप लढा किल्ला आहे। आता याचा काही अवशेष उरले नाही आहेत। तुम्ही बघतायत हा एक खूप लढा किल्ला। हा चल बोट आता सुटेल। तुम्ही बघतायत मागे पूर्ण खूप लढा किल्ला। हा तेच उंच आहे। आता आपण खांदेरीला जाणार आहे। तुम्ही बघता ही बोट आपण या बोटीने जाणार आहोत आणि या बोटीने आपण खांदेरीला जाणार आहोत। आता 20 माणसांची अजून टीम येते, त्यासाठी थांबलो आहे आपण। त्यांच्या जोडीलाच या बोटीतून आपण जाणार आहोत। चला थोड्या वेळाने बघूया खांदेरीचा प्रवास या बोटीने। तर मित्रांनो तुम्ही बघता हा मधला आहे तो आहे खांदेरी आणि हा इथं दिसतोय तो उंदेरी। आपण जाणार आहोत खांदेरीला आणि तिथे बोट जातात उंदेरीपर्यंत। बोटी जात नाहीत जास्त, महाग बोट आहेत।
किल्ल्याचे. आणि मागे आपल्या दिसतं खांदेरीचा हा मस्त खांदेरीचा नकाशा आपण बघतात. कान्होजी आंग्रे द्वीप. कारण आता आपण चालू आहेत खांदेरी किल्ल्यावरील वेतोबा मंदिरापाशी. तर हे आहे वेतोबा मंदिराचा हा रस्ता. खांदेरीच्या जेट्टीपासूनच तुम्ही बघता ही जेट्टी, त्याच्या लागूनच राईट साईडने हे आपल्याला मार्किंग दिसते वेतोबा मंदिराचा फलक. खांदेरी किल्ल्यावरील वेतोबा मंदिर आता आपण बघणार आहोत. मंदिराजवळील तुळशी वृंदावन आणि हे भलं मोठं चाफ्याचं झाड तुम्हाला दिसतंय मागे. आणि हा आहे बुरुज, खांदेरीचा बुरुज. आणि वेताळेश्वर वेतोबा मंदिर. थांबा मित्रांनो, आपण आता आलो आहेत वेतोबा मंदिरामध्ये. तुम्ही बघतायत वेतोबा मंदिर. गावकऱ्यांनी त्यांच्या ट्रॉफीज यांनी सजवून ठेवले. वेतोबा मंदिराचे हे दृश्य तुम्ही बघतायत. अरे घंटा बघ किती मोठी आहे. तुम्ही बघता या सोंडल्या माशाची ही दाताची कडी हे या त्यांनी इथे ठेवून दिलेली आहेत. आपल्याला दिसते किती मोठा आहे. हे सगळ्यात जुने सोंडले मासे त्यांना जेव्हा भेटले असेल तेव्हाचे, आता असे भेटत नाहीत. थांबा 2 मिनटं. अशा आता क्वचितच भेटतात एवढे मोठे असे. हे जुनेवाले आहेत आणि हे या सोंडल्या माशाचे आहेत. तुम्ही बघतायत मित्रांनो, तुम्ही बघतायत मंदिराच्या बाजूचा हा परिसर. दोन्ही इथे हे आहेत काय त्याला बोलतात, बुरुज आहेत 2. एक बुरुज हा इथे मंदिराच्या समोरच आणि हा एक बुरुज आहे. आता आपण बुरुज टू बुरुज असं राऊंड मारत जाणार आहोत. हे बघा आपल्याला एक तोफ दिसली इथे. एक अजून एक तोफ, म्हणजे एकच पहिली तोफ आपल्याला या बुरुजावर दिसलेली आहे. मित्रांनो, आता आपण बघतोय किल्ल्याच्या तटबंदीवरून चालू आहेत आपण. तुम्ही बघतायत हा किल्ल्याची तटबंदी आहे. आपण ही बघा एक अजून एक तोफ आहे खाली. हो, झाडे झुडपात पडलेली तोफ आहे. 2 तोफ झाल्या बघून आपल्या. तिथं त्या तिथे ही 2 तोफ आहेत आपल्याला दिसतील. जाऊ इथे आहे ना, याला इथे असं पकड ना माझी. पकड असं पकड पकड. पाऊस नको करू असं. हां
अंकिता सतीश आंबेडकर आज याचं हिचं लग्न आहे ना, प्रणालीचं लग्न आहे ना. हां. एका ठिकाणी सुख आहे, एका ठिकाणी दुःख आहे ना. इथं पाण्याचं टाकं आहे. मित्रांनो तुम्ही बघतायत खंदक पाण्याचं आहे, खंदक आहे, टाकीत आहे. मित्रांनो आपल्याला दिसत आहेत 3 तोफा. तर आपल्याला दिसत आहेत या बुरुजावरील 3 तोफा. मित्रांनो आता आपण चाललोय खांदेरीच्या तटबंदीवरून. तुम्ही बघतायत ढासळलेली तटबंदी खांदेरीची. अजून एक मित्रांनो अजून दिसते आपल्याला खांदेरीवर अजून एक तोफ. लाईट हाऊस आहे मित्रांनो. तुम्ही बघतायत खांदेरीवरील लाईट हाऊस, जिथं आता आपल्याला जायचं आहे. पण युद्धाच्या कारणामुळे लाईट हाऊसमध्ये जाणं त्यांनी बंद केलं आहे, प्रवेश बंद केला आहे. हा आहे खांदेरीवरील मोकळा भाग. आता आपण या तटबंदीच्या कडेकडेने जाणार आहोत वरती. चला बघूया काय काय आपल्याला बघायला भेटले. तर मित्रांनो खांदेरीवरील अजून एक हे पाण्याचा स्रोत दिसतं आपल्याला, खूप मोठा आहे. आपला मित्र गेला आहे खाली पाणी बघायला. तर चला मित्रांनो आता आम्ही निघतो इथून. हे बघितलं तर आपलं खांदेरी किल्ल्यावरील मोठं हे पाण्याचं स्रोत, पाण्याचं टाकं. आणि वरती तर एक चांगलीशी गुफा पण आहे, तुम्ही बघता इथे. तर मित्रांनो तुम्ही बघतायत ही गडावरील तटबंदी अजून आपली बघणं चालूच आहे. आणि या तटबंदीच्या बाजूला हे झाड असा गोल आहे. आणि तिथून आपण चालले मार्ग काढत. आलेलोच आपण बाहेर. मित्रांनो अजून एक गडावर तोफ दिसली आहे. या व्ह्यूइंग पॉईंटच्या इथून इथेही अजून एक तोफ आहे. गडाच्या अजून एका ठिकाणी हे पाण्याचं टाकं तुम्ही दिसतंय, बघताय, खोल खोदलंय. आणि तिथेच एक आहे मंदिर. आपण तेच मंदिर बघायला आलो आता. तुम्ही बघतायत ठिकठिकाणी असे मंदिर आहेत इथे गडावर. तर मित्रांनो आपण अशा प्रकारे पूर्ण किल्ल्याला अशी ही एक राऊंड मारून आलेलो आहे. तुम्ही बघता इथे 2 तोफा आहेत या बुरुजावरती. खांदेरीवरील एक दगड आहे ज्याचा लोखंडासारखा आवाज येतो. तुम्ही त्या इथे जाण्याच्या आधी ही दिसते तुम्हाला एक मोठी खंदक, विहीर खोदलेली आहे, पाण्याचं टाकं बनवलं आहे. आणि आता आपण या मोठमोठ्या दगडांच्या मधून जाणार आहोत तो दगड बघायला.
हां अच्छा. हो हे बघ. तर मित्रांनो तुम्ही बघतायत कंदेरीवरील ज्याला लोखंडाचा आवाज येतो असं हे दगड. हां फरक जाणवतो ना. हो मित्रांनो तुम्ही बघताय दीपस्तंभाचा टायमिंग. पण आता जरा युद्धस्थितीमुळे वरती जाऊन देत नाही आहेत. तर थोडा आपण वरती एक नजारा मारून येऊ. इथे वरती जरा मुंबई दृश्यस्थल. आता आपण बघा मुंबई दृश्यस्थल. तर मित्रांनो या पॉईंटवरून दिसतं मुंबई आपल्याला. आपण बघतायत गडावरील हनुमानाचे मंदिर. आपण लगेच एक अजून एक मंदिर आहे गडावर. माता एकविरेचं मंदिर. रेस्टिंग चालू आहे आमची. रेस्टिंग फुल आज आम्ही खूप आरामात किल्ले करतोय. फुल आराम. हां मित्रांनो संध्याकाळचे 4:30 झालेले आहेत आणि आता आपण चाललो आहेत अलिबागमधील कुलाबा सर्जेकोट हा किल्ला बघण्यासाठी, जो पाण्यामध्ये आहे. तुम्हाला दिसतो समोरच. आपल्याला आता या पाण्यामधून जायचं आहे. तुम्ही बघताय आपण काही शूज बीज घातलेले नाही आहेत आणि आता अशाच विदाऊट अनवाणी, बघा अनवाणी आपण चाललो आहेत हा किल्ल्यामध्ये. चला बघूया पुढे आपल्याला काय काय बघायला भेटते. जलदुर्गातली ही आपली नवीन मुलगी पाण्यातलं जाणार आहे. तर मित्रांनो आता या पाण्याच्या या खडतर असा प्रवासातून आणि सुखकारक अशा प्रवासामधून आपण आलेलो आहेत किल्ल्याच्या मुख्यद्वारापाशी. हा आहे किल्ल्याचं मुख्यद्वार. तुम्ही बघता समोर जी कमान आहे. चला आता आपण बघूया काय काय आपल्याला बघायला भेटते. मित्रांनो तुम्ही बघता सर्जेकोटाचा रस्ता. आता आपण चाललोय सर्जेकोट बघायला. हा आहे सर्जेकोट. चला बघूया पुढे जाऊन काय आपल्याला बघायला भेटते. मित्रांनो
तर मित्रांनो आपण आलेलो आहेत या भक्कम अशा बुरुजाजवळ सर्जेकोटाचा बुरुज आणि याच्या आड आहे महादरवाजा. आता आपण बघणार महादरवाजा सर्जेकोटाचा. बघा हा आहे महादरवाजा सर्जेकोट. एक एक काढू पहिलं. हां सेल्फी पहिला सेल्फी घेऊ. हां ओके हां. तर मित्रांनो आता आपण चालू आहेत सर्जेकोटाच्या मुख्य दरवाजातून. तर मित्रांनो सर्जेकोटावरील पाण्याचा हौद तुम्हाला दिसतो इथे. हा दिसतोय बघा. याच्यामध्ये पाणी नाही आहे, सुकलेलं आहे पाणी. आणि या पायऱ्या बघा एकदम कोरीव का मोठ्या अशा या पायऱ्या सर्जेकोटावरील. छोटासा फोर्ट आहे. हा बघा सर्जेकोट छोटासा असा हा फोर्ट आहे. ये हां हां ठीक आहे. जा जा परत जा. ओके हां गुड बरोबर. मस्त मस्त मस्त. तर मित्रांनो तुम्ही बघतायत सर आहे माझ्याकडे. जाऊ दे.
नाही तो मला जाऊ मी त्याला जायचं मी बघते हा किल्ल्याचा एंट्रन्स महादरवाजा. आपण आलो महादरवाज्यातून आतमध्ये. आणि हा मित्रांनो तुम्ही बघतात कोल्हापूरवरील पहिला मंदिर. आणि ही एक अजून एक मूर्ती आहे. अरे काली काय हां महिषासूर मर्दिनी आहे. हां हे काय आपल्याला बघतायत आपण महिषासूर मर्दिनीचा हा मंदिर. आपल्याला आता कळतं की या किल्ल्यामध्ये माणसं राहतात आणि ते त्यांची घरं आहेत. हो मंदिरापाशी असलेली ही सेकंड विहीर. तो पाणी आहे याच्यामध्ये पाणी आहे. तुम्ही बघतायत झाड किल्ल्याच्या अवतीभोवती अशी खूप झाडं आहेत. आत्तापर्यंत आम्ही जितके पण किल्ले बघितले त्यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये अशी झाडं दिसलीच आम्हाला मोठमोठी. आणि ही आहे रूम एक भग्नावस्थेत असलेली रूम. तुम्ही बघतायत माणसं ओटी आले असल्यामुळे पाणी कसे क्रॉस करत येतात चालत येत आहेत. चला आपण पूर्ण तिथून चालत येऊया मग इथे येऊया ना. हां ओके चहा असं जाऊ असं राऊंड मारूया ना. ओके मित्रांनो तुम्ही बघतायत हा किल्ल्याचे अवशेष. हा तळ आहे मोठा. स्वच्छ पण आहे. मित्रांनो तर आता आपण जे बघणार आहोत ते आहे किल्ल्यावरील शौचकूप. आपण जे बघत आहात ते आहे किल्ल्यावरील शौचकूप. त्या काळातही शौचास जाण्यासाठी प्रबंध करून ठेवलेला दिसतो किल्ल्यांवरती. तर मित्रांनो आपण अजून एक दरवाजावरती चाललो आहे. किल्ल्याचा अजून एक दरवाजा. देवड्या तर मित्रांनो आता आपण किल्ल्यावरील
मंदिरात भेट देणार आहोत. चला बघूया आपण मंदिर. हे बघा तुम्हाला दिसतंय सफेद असं हे कळसाचं मंदिर. कधी पण मंदिर जाताना हा राक्षस आहे ते पाय ठेवायचा वरती पाया पडतो, हे करायचं आणि मग आत जायचं. मग खाली पाया पडतो. गणपती मंदिर आहे मित्रांनो, गडावरील पुरातन असं गणपती मंदिराचा हा परिसर. मंदिरच्या परिसरातील तुळशी वृंदावन अत्यंत कोरीव काम करून असं सजवलेले हे तुळशी वृंदावन तुम्ही बघतायत. तिच्या मंदिरा बाजूलाच असलेलं हे महादेवाचं मंदिर. मंदिराच्या बाजूला असलेले हे हनुमानाचे मंदिर, गणपती मंदिराच्या बाजूला असलेले हनुमानाचे मंदिर. तुम्ही बघतायत हा मेन तळ्याचा एंट्रन्स. हा आहे विशाल असा हा तळ. तिथून जाऊ शकतो तर आतमध्ये. अच्छा. आपण बघतायत गडावरील चुन्याचा घाणा अगदी सुस्तुतीत आहे. ओपन एरियामध्ये बस ठेवलाय. जायचं का बोलतो? काय नाही ते. तर मित्रांनो, कुलाबा फोर्टवरील अति महत्त्वाच्या अशा 2 तोफा तुम्हाला दिसत आहेत. तेच मित्रांनो, आता आपण बघतायत गडावर अजून 2 तोफा ज्यांना अजून मस्त असं सजवून ठेवलेले आहे. गडावरील भवानी मातेचं हे मंदिर हे बघतायत, भवानी मातेचं मंदिर. मित्रांनो, आजच्या भटकंतीचा प्रवास आपण इथेच संपवत आहोत. तर पुन्हा भेटू. जय शिवराय.